कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की कविता एक विचारू गार्गी बोलली. कविता म्हटली. नेमकं काय झालंय? तुझं प्रेम जेलमध्ये आहे असं तू बोलली. राघव सर सोबत नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? गार्गीने विचारलं. कविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. आता पुढे. ॲक्च्युली मी आणि माझा बॉयफ्रेंड अक्षय हा राघव सरच्या कंपनीत कामाला होतो. मी कॅन्टीनमध्ये हाऊसकीपिंगमध्ये होते, तर तो फायनान्समध्ये होता. त्याला चांगले पेमेंट होतं. मी एवढी कमी शिकलेली असून पण अक्षयने माझ्यावर प्रेम केलं होतं. आमचे प्रेम खूप बहरलं होतं. आम्ही लवकरच लग्नही करणार होतो. लग्न करायचं म्हणून त्याने स्वतःचा फ्लॅट पण घेतला होता. सगळं सेविंग त्यात घालवलं होतं. पण त्याच्या आईला अचानक कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तोही फायनल स्टेजला होता. सर्जरी हा एकच लास्ट पर्याय होता. त्यावेळी फ्लॅट पण कोणी विकत घेत नव्हतं, कारण त्याच्यावर बँकेचं लोन होतं. अक्षय खूप खचला होता आणि तेव्हाच त्याची राघव सरांची बहीण आराध्या सोबत भेट झाली. तिचं पण कॉमर्समध्ये एज्युकेशन झालेलं, त्यामुळे कधी कधी ती फायनान्स डिपार्टमेंटला यायची. अक्षयसोबत तिचं बोलणं व्हायचं आणि असंच बोलणं होता होता हळूहळू तिला तो आवडू लागला होता. अक्षयला पण ते माहीत होतं, पण त्याने दुर्लक्ष केलं, कारण त्याचं माझ्यावर प्रेम होतं. पण जेव्हा त्याच्या आईची ट्रीटमेंटला जास्त खर्च येऊ लागला, तेव्हा त्याला काळजी वाटू लागली. दुसरीकडून कुठूनच पैसे येत नव्हते आणि आईसाठी खर्च खूप होत होता. म्हणून मग त्याने एक निर्णय घेतला. आराध्या मॅडमकडून काही दिवस पैसे घ्यायचे आणि नंतर हळूहळू देऊन टाकायचे. त्यासाठी त्याने आराध्या मॅडमसोबत मैत्री वाढवली. तो तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवू लागला आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज पण केलं. ती खूप खुश झाली आणि तिने लगेच होकार दिला. मग त्याने तिला आईची कंडिशन सांगितली. तेव्हा तिने त्याला पैसे दिले. आईची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू झाली. आराध्या मॅडमने अक्षयला वचन दिलं होतं की त्या आईला पूर्ण बरं करतील. कविता बोलायची थांबली. गार्गी लक्ष देऊन ऐकत होती. कविताने डोळे पुसले आणि थोडं नॉर्मल झाली. अक्षय आणि आराध्याचं चांगलं चाललं होतं. तिच्यामुळे आईची ट्रीटमेंट होत होती. पण एक दिवस कोणाकडून तरी हे सगळं राघव सरांना कळालं. तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी अक्षयला कंपनीच्या बाहेर काढलं. पण आराध्या मॅडम खूप हट्टी होत्या. त्यांनी कसं काही माहीत नाही, पण राघव सरांना समजावलं आणि तेव्हा राघव सर अक्षयच्या घरी आले, डायरेक्ट लग्नाचा प्रस्ताव घेऊन. आता अक्षयला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण अजून आईची अर्धी ट्रीटमेंट बाकीच होती. कविता बोलता बोलता डोळे पुसत होती. आणि आतापर्यंत जे काही ऐकलं त्यावरून गार्गीला अक्षयची चूक तर वाटत होतीच, पण यापेक्षा जास्त परिस्थितीची चूक वाटत होती. तिला दया येत होती, राघवच्या बहिणीची आणि अक्षयची पण. कारण एक मुलगी जेव्हा लग्नाचे स्वप्न बघते, तेव्हा ती तिच्या पार्टनरकडून खऱ्या प्रेमाची अपेक्षा करते. आणि इथं अक्षय फक्त पैशासाठी तिच्यासोबत होता, म्हणून गार्गीला तिच्यासाठी वाईट वाटत होतं. मग झाले त्यांचं लग्न? गार्गीने तिला पाणी देत विचारलं. कविताने पाणी पिलं आणि एक दीर्घ श्वास सोडला. त्यांचे लग्न ठरलं होतं. आराध्या मॅडम खूप खुश होत्या, पण इकडे आमच्यात खूप वाद झाले. मी पहिलं त्याला साथ दिली, कारण त्याच्या आईसाठी ते मला योग्य वाटलं. पण आता त्याला लग्न करायचं होतं, तेही दुसऱ्याशी. त्यामुळे मी खूप खचून गेले होते. अक्षय मला बोलत होता की लग्नानंतर काही कारण काढून डिवोर्स घेईन म्हणून. पण मला ते योग्य वाटत नव्हतं, कारण एकदा लग्न झालं की तो तिचाच होईल असं वाटत होतं. मी खूप रडले आणि त्या रागात मी राघव सरांना लेटर लिहिलं, ज्यात मी माझ्या आणि अक्षयच्या प्रेमाचा खुलासा केला. खूप मोठी चूक केली मी, कारण त्यानंतर माझा अक्षय डायरेक्ट जेलमध्ये गेला. कविताला हुंदका आवरता आला नाही आणि ती आता हसमसून रडू लागली. गार्गीने तिच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं. तिला थोडं शांत होऊ दिलं. आराध्या मॅडम आता कुठं आहेत?
कविता शांत झाल्यावर गार्गीने विचारलं. कारण अक्षय जेलमध्ये आहे. म्हणजे लग्न झाले नसेलच. पण मग अजूनपर्यंत एकदाही राघवची बहीण कंपनीत किंवा घरी दिसली नव्हती. त्यामुळे गार्गीला उत्सुकता लागली होती. त्यांनी आत्महत्या केली. कविता बोलली आणि गार्गी धाडकन उठून उभी राहिली. काय? आत्महत्या? पण का? गार्गीने शॉकमध्ये विचारलं. राघव मराठीची बहीण आणि आत्महत्या? तिला पटत नव्हतं. कारण मी लिहिलेलं लेटर राघव सरांच्या ऐवजी आराध्या मॅडमच्या हातात पडलं होतं. त्यांनी मला विचारलं हे सगळं खरं आहे का म्हणून. मी होकार दिला. त्यानंतर काय झालं माहीत नाही. पण आठवड्याभरातच त्यांनी आत्महत्या केलेलं कळालं. आणि मग राघव सरांनी अक्षयला जेलमध्ये टाकलं. कविता एक सुस्कारा सोडत बोलली. गार्गी अजून शॉकमध्येच होती. मान्य आहे अक्षयची चूक आहे. पण मी खरं काय ते सांगितलं होतं. मला काय माहीत की त्या डायरेक्ट आत्महत्या करतील. अक्षयला पण याची कल्पना नव्हती. आराध्याचे वडील अक्षयने त्यांची खूप माफी मागितली होती. त्यांनी माफ पण केलं होतं असं अक्षय बोलतो. पण राघव सर ते तर त्याला फसावरच लटकवणार बोलतात. इतकी मोठी चूक तर त्याची नाही ना. आणि अगोदरच त्याने 1 वर्ष जेलमध्ये काढलं आहे. पोलिसांनी खूप मारलं आहे त्याला. त्याने त्याची शिक्षा भोगली आहे. मग आता त्याला त्यांनी सोडून द्यायला हवं ना. कविता रडत रडत बोलत होती. कविता अक्षयच्या आईचं काय झालं? त्यांचं ऑपरेशन होतं ना? त्या ठीक आहेत का? गार्गीने काळजीने विचारलं. नाही. मागचे 1 वर्ष त्या सरकारी हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांची पुढची ट्रीटमेंट नाही झाली तर जास्तीत जास्त 2 महिने त्या जगतील. कविता डोळे पुसत बोलली. सॉरी. गार्गी दिलगिरी व्यक्त करत बोलली. इट्स ओके. आज खूप दिवसानंतर कोणासोबत तरी हे शेअर करतेय. बरं वाटलं. कविता हलकंच हसत बोलली. कविता आता पुढे काय करणार आहे? गार्गीने तिला विचारलं. माहिती नाही. कविता म्हटली. तू खरंच राघव सरांना मारण्याचा प्रयत्न केला नाही ना? गार्गीने पुन्हा एकदा अडखळत तिला विचारलं. नाही. मी नाही केला. आणि तसंही दुसऱ्या कोणाला तरी विष दिलं आहे. राघव सरांचा इथे काहीच संबंध येत नाही. कविता बोलली. ओके मला निघायला हवं. गार्गी उठत बोलली. गार्गी. कविताने हाक मारली. गार्गीने तिच्याकडे पाहत बोलली. ते पोलिसांना याबाबत नको सांगू. प्लीज. ॲक्च्युली काल माझी ड्युटी नव्हती. पण दुसऱ्या मुलीच्या जागेवर मी आलेले. आणि रेकॉर्डला पण तिचंच नाव आहे. तर प्लीज. कविता बोलली आणि गार्गी थोडं शॉक झाली. पण तू कॅमेऱ्यात तर दिसशील ना? गार्गी आश्चर्याने म्हटली. नाही दिसणार. मी जास्त बाहेरच आले नव्हते. आणि आले तेव्हा कॅप घातली होती. किचनमध्ये कॅमेरे नाही आहेत. पण जर तू काही सांगितलं तर कदाचित पोलिसांना नक्कीच माझ्यावर संशय येईल. मी खरंच काही केलं नाही. आणि काही करणार पण नाही. मी साधी मुलगी आहे गं. अगोदरच अक्षयसाठी खूप मेहनत करते. जर मीच आतमध्ये अडकले तर तो बाहेर येण्याचे चान्सेस पूर्ण जातील. कविता गयावया करत बोलली. ओके. मी नाही सांगत. गार्गी म्हटली. थँक्स. कविता म्हटली. पण तू राघव सरांच्या आसपास पण फिरकू नको. प्लीज. गार्गी बोलली आणि तिथून बाहेर पडली. गार्गी कन्फ्यूज झालेली. कवितावर विश्वास ठेवावा की नको ते तिला कळत नव्हतं. अक्षयची चुकी नक्कीच होती. पण राघवच्या बहिणींनी जी आत्महत्या केली त्यासाठी तो पूर्ण जबाबदार नव्हता. राघवची बहीण कमकुवत होती. फक्त विश्वासघात केला म्हणून कुणी आत्महत्या करत नाही. त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देणे योग्य नव्हे. पण हे राघवला कोण समजावणार? पण कशावरून कविताने जे सांगितलं ते खरं असेल? याची दुसरी बाजू पण असू शकते ना? जी फक्त राघवलाच माहिती असेल. शिट. इतकं टेन्शन का आलंय मला? माझा जीव थोडीच चालला आहे. काही झालं तर त्या राघवला होईल. मी का एवढा जीवाचा आटापिटा करते? गार्गीचं डोकं कालपासून जाम झालेलं. तिने वैतागून घड्याळात पाहिलं तर आज तिला लेट होणार होतं. ती मनातच घाबरली. एकतर त्याच्यासमोरच डेस्क आहे आणि त्यात तो आज सकाळीच ऑफिसमध्ये आला आहे. म्हणजे आज आपल्याला लेट आलेलं पाहिलं की त्याचा पारा नक्कीच चढेल. गार्गीने सुस्कारा सोडला आणि रिक्षाला हात केला.
ट्रिंग ट्रिंग आवाजाने राघवने फोनकडे पाहिलं. ऑफिसचा वायरलेस फोन वाजत होता. त्याने एकदा समोर पाहिलं तर ती नव्हती, म्हणून त्याचा फोन वाजत होता. थोड्या रागातच त्याने फोन रिसीव्ह केला. येस, राघव. ओ सॉरी सर, गार्गी नाही आहे का? ते तुम्हाला भेटायला आनंद आलेत. तेच विचारायचं होतं, पाठवू का? सॉरी, तुम्हाला फोन उचलायला लागला. समोरून रिसेप्शनवालीचा केविलवाणा आवाज आला. सेंड हिम. तो बोलला आणि फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात एक बुटका चष्मिश माणूस त्याच्या केबिनमध्ये आला. हॅलो सर. आनंदने हसून ग्रीट केलं. राघवने त्याला डोळ्यांनी समोर बसण्याचा इशारा केला. आनंद चेअरवर बसला. डू यू वॉन्ट समथिंग? राघवने विचारलं. नको, मी माझ्या पेमेंटमध्ये खुश आहे. आनंद हसत बोलला. राघवने हात पुढं केला. तसं आनंदने 2 लिफाफे त्याच्या हातात दिले. तुम्हाला पाहिजे असलेली सगळी इन्फॉर्मेशन आहे. आनंद आत्मविश्वासाने बोलला. राघवने गार्गीचं नाव लिहिलेला लिफाफा लगेच ओपन केला. त्याने वरची माहिती वाचायला सुरुवात केली. त्यावर तिचे काही लहानपणीचे फोटो पण होते. त्यात तिच्यासोबत एक मुलगा पण होता. राघव निरखून ते सगळं बघत होता. 12 वर्षाचा असताना त्या त्यांच्या मामाकडे राहायला आल्या. तिथं त्यांची मामी त्यांना खूप त्रास देत होती. हे शेजाऱ्यांकडून कळालं. आता 18 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांनी पार्ट टाईम जॉब सुरू केला आणि मामाचं घर पण सोडलं. बाकी शिक्षण स्कॉलरशिपवर पूर्ण केलं. सध्या त्या मास्टर्स करत आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स पण जॉईन केला आहे. आनंद एक माहिती देऊ लागला आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं नाव ऐकून त्याच्या भुवया वर झाल्या. खूपच मनावर घेतलं आहे हिने. तो गालातच हसला आणि पुन्हा ते पेपर्स पाहू लागला. तिच्या बर्थपासून इन्फॉर्मेशन नाही का? राघवने मान वर करून विचारलं. नाही, मी खूप प्रयत्न केला, पण कोणालाच काही माहीत नाही, आनंद म्हटला. जे मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत तो कोण आहे? राघवने खाली पडलेल्या फोटोकडे बघत विचारलं. असं बोललं जातं की तो त्यांचा भाऊ आहे. व्हॉट हॅपन्ड विथ हिम? राघवने विचारलं. त्याची काहीच माहिती मिळाली नाही. इनफॅक्ट गार्गी मॅडम मामाच्या घरी गेल्या तेव्हा तो मुलगा मेंटल हॉस्पिटलमध्ये आला. एवढंच कळालं, आनंद म्हटला. व्हॉट अबाउट हर पॅरेंट्स? त्याने कपाळावर आठ्या आणत विचारलं. सॉरी, नो आयडिया. त्यांची डेथ झाली एवढंच कळालं. पोलिसांच्या रेकॉर्डला पण त्यांचं नाव नाही. राघवला थोडं वेगळं वाटत होतं. हिची सगळी माहिती का मिळत नाही आणि हिचा भाऊ का मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे? त्याला खूप सारे प्रश्न पडले होते. इनफॅक्ट जेव्हा त्याने तिला मेंटल हॉस्पिटलबाहेर उभा राहिलेलं पाहिलं होतं तेव्हाच त्याने शशीविषयी चौकशी केली होती. तिथून पण तो तिचा भाऊ आहे या व्यतिरिक्त आणखी काहीच माहिती मिळाली नव्हती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोर पाहिलं. आनंदच्या पाठीमागच्या काचेतून गार्गी तिच्या डेस्कवर बसताना दिसत होती. राघवने घड्याळ पाहिलं तर पूर्ण अर्धा तास ती लेट होती. कुठे गेली होती? सकाळी तर लवकर उठली होती. इतका वेळ थोडीच लागतो इथं यायला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. मी येऊ का? आनंदने विचारलं तसं त्याने त्याची नजर त्याच्याकडे वळवली. फाईन, राघव म्हटला. मी त्या मॅडमची इन्फो काढण्याचा प्रयत्न करेन. आनंद बोलला आणि बाहेर पडला. बाहेर पडता समोर त्याला गार्गी दिसली. तिला पाहून तो गालातच हसला. सगळे लव्ह मॅटर माझ्याकडेच येतात, पण भारी आहेत सगळेच. हे. आनंद हसत तिथून बाहेर पडला आणि त्याला तसं हसताना पाहून गार्गीच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन उमटले. हे ध्यान का हसत चाललं आहे आता? गार्गी आनंदला जाताना बघून मनातच विचार करत होती. त्याचवेळी तिच्या डेस्कवरचा फोन वाजला. तिने लगेच रिसीव्ह केला. कम हिअर, त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. आता हा का बोलवतो? याला कळले का मी लेट आलेले ते? गार्गीने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या केबिनमध्ये गेली.
मे आय कम इन सर? गार्गीने आदबीने विचारलं. कम इन. राघवने हातातलं काम सोडलं आणि चेअरवर रेलून बसला. ती आतमध्ये आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. येस सर, तुम्ही बोलवलं, गार्गी म्हटली. व्हाय आर यू लेट? त्याने शांतपणे विचारलं आणि गार्गी घाबरली. ज्याची भीती होती तेच होत होतं. सर, ते थोडं काम होतं, पर्सनल. गार्गी म्हटली. काय काम होतं पर्सनल? राघवने पर्सनल या शब्दावर जोर देत विचारलं. आता काय उत्तर देऊ? गार्गी मनातच विचार करू लागली. गार्गी, कॅन यू टेल मी युअर पर्सनल वर्क? राघवने पुन्हा विचारलं. मला ड्रेस घ्यायचा होता, येताना खराब झाला. नवीन ड्रेस घालून आले, त्यामुळे लेट झाला. गार्गीने काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं. खरं तर तिला खोटं बोलायला जमत नव्हतं, पण खरं पण सांगू शकत नव्हती. व्हॉट हॅपन्ड विथ युअर ड्रेस? त्याने पुन्हा विचारलं आणि गार्गीने मनातच डोक्याला हात लावला. हिटलर, आज प्रश्नावर प्रश्न विचारतोय. ते चिखल उडाला, गार्गी बोलली आणि त्याचवेळी राघव उठून तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती थोडं मागं सरकली. तो तसाच टेबलला टेकून आणि हाताची घडी घालून उभा राहिला. तिला आता अवघडल्यासारखं वाटू लागलं, कारण तो आता खूपच जवळ होता. इतका की त्याच्या परफ्यूमचा वास तिला जाणवत होता. कालपासून पाऊस नाही आहे आणि काल ऊन पण भरपूर पडलं होतं. चिखल कुठून आला? त्याने हळूवार आवाजात तिला विचारलं. आणि आता गार्गीला रडू आलं आणि थोडं वैताग पण आला. सॉरी सर, पण मी प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे का? माझे काही पण प्रॉब्लेम्स असू शकतात आणि मी लेट येणार हे मी ऋषिकेश सरांनाच सांगून ठेवलं होतं. गार्गी खाली बघून बोलली. नो दॅट. तू लेट येणार माहीत होतं, पण का लेट होणार हे सांगितलं नव्हतं. राघव तिच्याकडे बघत बोलला. ती मात्र खालीच बघत होती, पण त्याची नजर मात्र तिला खाली बघत असूनही जाणवत होती. सर प्लीज, मी तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टीबद्दल विचारते का? नाही ना, मग तुम्ही मला पण माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल नका विचारू. गार्गी शक्य तेवढ्या नॉर्मल आवाज ठेवत बोलली आणि राघवला राग आला. माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये लक्ष घालू पण नको, ओके? राघव रागात बोलला आणि का कोणास ठाऊक पण गार्गीच्या मनात शंका येऊन गेली की तिच्याबद्दल त्याला काही कळालं आहे का? नो सर, गार्गी मान खाली घालून बोलली. ओके, टेक युअर मनी अँड गो आउट. राघव टेबलवरच्या पैशाकडे बोट दाखवत बोलला. गार्गी थोडी गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. हे तू हॉटेलमध्ये ठेवून गेली होती, ते आहेत. युअर मनी. राघव म्हटला. सर, ते हॉटेलचा रेंट होता. तुम्ही पे केला ना, मग ते तुमच्याजवळ राहू द्या, गार्गी त्याला म्हटली. आय सेड टेक इट. तसंही माझ्यासोबत कोणीही मुलगी असेल तर तिची सगळी जबाबदारी मीच घेतो. तिला काहीच पे करायची गरज भासत नाही, राघव बोलला आणि त्याचं वाक्य ऐकून तिला वाईट वाटलं. कारण त्या वाक्यातून तो हेच बोलत होता की त्याच्यासाठी ती बाकी मुलींसारखीच होती. सॉरी सर, पण मला कोणाचे फेवर घ्यायला आवडत नाही, गार्गी बोलली आणि राघवला जास्तच राग आला. त्याच रागात त्याने तिचा हात पकडला. तसं ती. सर, तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने दुसऱ्या हाताने टेबलवरचे पैसे उचलले आणि तिच्या हातात ठेवले. गेट आउट नाव, तो रागात ओरडला. येस सर, ती अडखळत उत्तरली. मनात जबरदस्ती घाबरली होती ती. गेट आउट. ती अजूनही तिथंच आहे बघून तो पुन्हा ओरडला. सर, माझा हात सोडा, ती अडखळत घाबरून बोलली आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो अजूनही तिचा हातात घट्ट धरून उभा होता. त्याने पटकन तिचा हात सैल सोडला. ती लगेच वेगाने त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. बाहेर येताच ती तिच्या चेअरवर जाऊन बसली आणि समोरच्या बॉटलमधून गटागट पाणी पिऊ लागली. सनकी सायको, एकतर पर्सनल प्रश्न विचारतो आणि पुन्हा रागात काहीतरी बोलतो, मग स्वतःच हात पकडतो आणि जा म्हणून सांगतो. वेडा कुठला, गार्गी त्याच्या केबिनकडे बघून बडबड करत होती. इकडे राघव तिच्या ओठांची होणारी नाजूक हालचाल वाचण्याचा प्रयत्न करत होता.
नो यू आर क्रुझिंग मी. राघवने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. आनंदने दिलेला दुसरा लिफाफा अजूनही टेबलवर तसाच पडला होता. त्यावर नाव पाहून राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने तो लिफाफा ओपन केला आणि त्यात काही फोटोज होते आणि एक पेनड्राईव्ह पण होता. त्याने तो त्याच्या लॅपटॉपला लावला आणि फोल्डर ओपन केला. समोर एक व्हिडिओ दिसू लागला. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी इंटिमेट पोझिशनमध्ये दिसत होते. राघव घालातच हसला आणि तो व्हिडिओ बंद केला. राघवने गार्गीच्या लिफाफ्याकडे पाहिलं. हिची इन्फॉर्मेशन तर मिळाली नाही. कदाचित काहीच नाहीये हिच्या पास्टमध्ये, तो मुलगा सोडला तर. पण तो नक्की हिचा भाऊच आहे का? आणि तो असा का आहे? लेट्स सी. आपण उगीच गार्गीच्या मागे लागलो आहे. काय गरज आहे आपल्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायची? त्याने थोडं चिडूनच लिफाफा डस्टबिनमध्ये फेकून दिला आणि मग त्याची नजर पेनड्राईव्हकडे गेली. चीटिंग विथ राघव मराठे. स्वरा, यू हॅव टू पे फॉर दिस. राघव गालातच क्रूरपणे हसत बोलला आणि त्याने तो पेनड्राईव्ह काढून व्यवस्थित ठेवला. बस आता टाईम आला की याचा यूज होणार होता. पण आपली गर्लफ्रेंड आपल्याला चीट करते याचा राग येण्याऐवजी राघवला आनंद झालेला. आणि हे त्याच्या लक्षात पण आलं नाही. राघवचं घर सोडून आता गार्गीला 4 दिवस झाले होते. उद्यापासून लग्नाच्या सेरोमनी सुरू होणार होत्या. म्हणून गार्गी पटापट तिची कामं आवरत होती. कारण उद्यापासून तिने 5 दिवस सुट्टी टाकली होती. 2 दिवसानंतर अनुष्काचं लग्न होतं आणि तिच्या लग्नानंतर 2 दिवस ती तिच्यासोबत पुरवली म्हणून जाणार होती. त्या अगोदर ऑफिसचं सगळं काम पूर्ण करायचं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हर्षाचा होता. तिने फोन रिसीव्ह केला. हे गार्गी, अगं लंच ब्रेक आहे ना? तू अजून खाली आली कशी नाही? मी आणि शेखर कधीपासून कॅन्टीनमध्ये वाट बघतोय. हर्षाचा आवाज आला. हर्षा, अगं आज माझा उपवास आहे. गार्गी कानाला फोन लावून तशीच फाईल चेक करत बोलली. मंगळवारी? कसला उपवास? अगोदर तर कधी नव्हता? हर्षाने विचारलं. हा, ते मी असाच पकडला आहे, गार्गी अडखळत बोलली. आता हिला काय सांगू? तो हिटलर रागावू नये माझ्यावर म्हणून मीच बाप्पाला बोलले होते उपवास पकडेन म्हणून. जान, मग उपवासाचे काही खाणार का? इथं खिचडी मिळेल बघ, हर्षा बोलली. नाही गं, तुम्ही खाऊन घ्या. मला भूक लागली तर मी चिप्स आणलेत, गार्गी म्हटली. ओके, पण काहीतरी खा, हर्षा बोलली आणि फोन ठेवून दिला. गार्गी पुन्हा कामात व्यस्त झाली. संध्याकाळी उशीरपर्यंत तिने तिचं काम संपवलं. आता त्या सगळ्या फाईल एकदा राघवच्या केबिनमध्ये ठेवायच्या होत्या. म्हणजे ऐनवेळी कोणाला शोधायची गरज लागणार नव्हती. नीता मॅडम पुढच्या काही दिवसात जॉईन होणार होत्या. त्यामुळे त्याच्यासोबतचं जास्त काम पण संपणार होतं. तिने फाईल घेतल्या आणि उठली. त्याचवेळी तिला चक्कर आल्यासारखं झालं. बहुधा दिवसभर काही न खाल्ल्यामुळं असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि थोडं स्थिर झाल्यावर त्याच्या केबिनवर टकटक केली. कम इन. त्याचा निर्विकार आवाज आला. ती तशीच फाईल सावरत आतमध्ये गेली. तो त्याच्या कामात बिझी होता. ती आली तरी त्याने तिच्याकडे बघायची तसदी पण घेतली नाही. ती व्यवस्थित फाईल घेऊन जाऊ लागली तोच तिचा फोन वाजला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो रागात तिच्याकडे बघत होता. तिने लगेच फोन काढला आणि कट करणार तेवढ्यात स्क्रीनवरचा नंबर पाहून ती जागीच थबकली. कारण त्यावर शशीच्या हॉस्पिटलचा नंबर होता. तिने घाबरून लगेच रिसीव्ह केला. हॅलो. गार्गी फोनवर बोलू लागली आणि तिला फोन उचललेला पाहून त्याला जास्तच राग आला. एकतर केबिनमध्ये येऊन डिस्टर्ब करते आणि वरून इथंच फोनवर बोलते. त्याने रागात हातातली फाईल खाली आपटली आणि तिला काही बोलणार तोच. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन बघून तो गोंधळला. शशी. गार्गीच्या तोंडून फक्त एवढाच आवाज निघाला आणि ती लगेच तिथून माघारी पळाली. पण थोडं पुढे जाताच तिला
सगळं गोल गोल फिरू लागलं आणि काही कळायच्या आतच ती धपकन खाली पडली. राघव, जो गोंधळून तिला बघत होता, तो लगेच उठला आणि तिच्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत ती खाली पडली होती. त्याने तिला दोन्ही हातात उचललं आणि सोफ्यावर ठेवलं. गार्गी, व्हॉट हॅपन्ड? तो तिच्या गालावर चापट मारत तिला उठवू लागला. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. मग त्याने पाणी घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर मारलं. तसं हलकेच तिच्या डोळ्यांची हालचाल झाली. गार्गी, आर यू ओके? तिला डोळे उघडताना पाहून त्याने काळजीने विचारलं. शशी. तिने हलकेच नाव घेतले आणि त्याच क्षणी ती पुन्हा उठून बसली. तिच्या चेहऱ्यावर भीती, टेन्शन सगळं काही दिसत होतं. शशी, ती पुन्हा एकदा बोलली आणि उठून पळायला लागली. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला. गार्गी, डोंट. त्याने पुन्हा जबरदस्ती तिला सोफ्यावर बसवलं. सर, मला जाऊ द्या. माझा शशी, तो नाही आहे, प्लीज. ती आता रडकुंडीला आलेली आणि तिथून उठण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याने मात्र तिचा हात घट्ट पकडून तिला तिथेच बसवलं होतं. तिचं बोलणं ऐकून तो चक्रावला. शशी, तुझा भाऊ कुठे? राघवने आश्चर्याने विचारलं. माहिती नाही, हॉस्पिटलमधून फोन होता. दुपारपासून गायब आहे. प्लीज मला जाऊ द्या. आता ती रडायला लागली होती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या हृदयात कोणीतरी सुई टोचवत असल्याची जाणीव त्याला होत होती. ओके, फाईन. आपण शोधू त्याला, बट पहिले आपण तुला डॉक्टरांना दाखवू. तुला चक्कर आलेली, सो चेक करणं गरजेचं आहे. मी बोलवले आहे डॉक्टर, ओके? राघव तिला शांत करत बोलला. तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसायची त्याला इच्छा झाली होती. पण काहीतरी अजून त्याला थांबवत होतं. कदाचित त्याचा इगो, त्याचं स्टेटस. नाही, मला डॉक्टरची गरज नाही. मी काही खाल्लं नव्हतं म्हणून असं झालं. मी जाते. ती डोळे पुसत बोलली. गार्गी आय सेड स्टॉप. गार्गी, आय सेड स्टॉप. तिला पुन्हा जाताना बघून आता त्याचा राग अनावर झाला. पण तिला मात्र भानच नव्हतं. काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ती तशीच त्याचा हात झिडकारून बाहेर पळाली. स्टुपिड गर्ल. तो रागात पुटपुटला आणि तिच्या मागोमाग गेला. ती डोळे पुसतच तशीच थोडं पळत कंपनीतून जात होती. कंपनीतला बाकीचा स्टाफ तिला तसं बघून चकित झाला होता. आणि तिच्या मागोमाग राघवलाही जाताना पाहून तर सगळ्यांचे डोळे विस्फावले. पण तो असंच काहीतरी काम असेल म्हणून निघाला असेल असं त्या लोकांनी समज करून घेतला. गार्गी कंपनीच्या गेट बाहेर आली तसं पुन्हा एकदा त्याने तिचा हात पकडला. गार्गी, आपण जाऊया, रिलॅक्स. मी गाडी घेऊन येतो, ओके? तो काळजीने बोलला आणि लगेच पार्किंगमध्ये गेला. ती मात्र तिथंच उभी राहून रिक्षाला हात करू लागली. तिला काहीच सुचत नव्हतं. शशीचा निरागस चेहरा डोळ्यासमोर येत होता. तो हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मग कुठं गेला असेल? त्याला तर नीट काही सांगता पण येणार नाही. त्याचं जग म्हणजे फक्त हॉस्पिटल आणि आपण. तो एकटा स्वतःला कसा सांभाळेल? गार्गी जेवढं जास्त विचार करत होती तेवढंच जास्त तिला टेन्शन येत होतं. त्याचवेळी राघवची गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहिली. तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि त्याच्या गाडीत बसली. शशीला गार्गी कुठे शोधेल आणि खरंच तो सापडेल का? कोणत्या अवस्थेत सापडेल? ते आपण कथेच्या पुढच्या भागात पाहू. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.